वासुदेवाच्या कलागुणांना शासनाकडून प्रोत्साहन मिळेल का? महाराष्ट्रामध्ये जुन्या काळी अनेक लोक परंपरा जपल्या जात होत्या. त्यापैकी वासुदेवाला रे वासुदेवाला ही साथ ऐकायला मिळायची. परंतु आता मॉडेल जमान्यात महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला लुप्त होत चालली आहे. येणाऱ्या भावी पिढीला वासुदेव दिसतो की नाही याबाबत शंका निर्माण होतीये. ही कला जोपासत असताना महाराष्ट्रातील वासुदेवांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे महाराष्ट्र शासनानं वासुदेव या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी योग्य मानधन दिलं पाहिजे. तर हव्यास बेघराच्या सवलती देखील दिल्या पाहिजे. अन्यथा ही कला नामशेष होण्याची शक्यता वासुदेव विजय गोंडे यांनी आज सोमवार दिनांक 1 रोजी दुपारी न्यूज 15 मराठीशी बोलताना सांगितली. नाव माझं विजय रामभाऊ गोंडे, राहणार माळेगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आता वासुदेव नवीन पिढीला आता जास्त माहिती नाही आणि आता गावाईनं पहिल्यासारखे घरं राहिले नाही. त्याच्यामुळं प्रभात फेऱ्या त्या का पहिल्यासारखी होत नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वासुदेव प्रभात फिरायला यायचे तेव्हा त्यांना शासनीय मानधन मिळायचं. आई वडिलाच्या नावाचा कुळीचा उद्धार व्हायचा. आणि महाराजांच्या काळामध्ये गुप्तवीर होती. तेव्हा काय मोबाईल टी व्ही काही एवढं नव्हतं. पण आता टी व्हीमुळं आणि मोबाईलमुळं आता वासुदेव सगळी आता दुर्मिळ झालेली आणि नवीन पिढीला वासुदेव माहिती नाही. पण हा वासुदेव कळला पाहिजे म्हणून पूर्ण आता महाराष्ट्रभर वासुदेवांच्या प्रभात फेऱ्या चालू झालेल्या आहे. म्हणजे आता लोकांना आपली संस्कृती हिंदू धर्माची ही टिकली पाहिजे आणि पुढे चालले पाहिजे आणि उठल्या पुढे केले पाहिजे म्हणून ही प्रभात फेरी महाराष्ट्रभर. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक.